छान थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसामध्ये जर काही खावंसं वाटत असेल आणि तोंडाची चव जर वाढवायची असेल तर आपल्याला पटकन आठवणीत येते ती मस्त अशी गरमागरम वाफळती दाल खिचडी आणि त्यावरती असा गरमागरम तडका. तर नमस्कार, वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी दाल खिचडी. दाल खिचडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी बासमती तांदूळ घेतला आहेत आणि इथे मी अर्धी वाटी इतकी मूग डाळ घेतली आहे. तुम्ही तुरीची डाळ देखील वापरू शकता, पण मूग डाळीने जास्त चव छान येते. कुकरमध्ये हे अर्धा वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ घालून याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण डाळ ही पॉलिश केलेली असते, त्यामुळे यामधून खूप जास्त प्रमाणात पांढरट पाणी निघते. त्यामुळे एकदम स्वच्छ अशी डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये घालूया 3 वाटी पाणी. तर पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, आपण साधारण डाळ आणि तांदूळ मिळून 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे, तर त्याला 3 पट पाणी लागणार आहे. त्यामुळे 3 वाट्या इथे मी पाणी घातलं आहे. घालूया चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद. आता कुकरचं झाकण लावून याला आपल्याला 2 ते 3 याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आपले जे डाळ आणि तांदूळ आहे ते छान मऊसूत शिजले जातील. आता गॅस चालू करून गॅसवरती कुकर ठेवून याच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण डाळ खिचडीसाठी चॉपिंगची तयारी करूया. तर यासाठी इथे मला लागणार आहे कांदा. तर कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा चिरायचा. त्याच्या पुढचे जे देठ आहे तो भाग काढून घ्यायचा देठाचा आणि मग नंतर बारीक असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता कांदा आपला कट करून झाला आहे. इथे मी 3 मिरची घेतल्या आहेत. तर ह्या खूप जास्त तिखट आहेत, त्यामुळे मी 3च मिरची यासाठी घेतल्या आहेत. आता त्या देखील कापून झाल्या आहेत. आता कापूया टोमॅटो. टोमॅटोचा वरचा देठाचा भाग काढून घ्यायचा आणि टोमॅटो देखील छान बारीक कापून घ्यायचा आहे. आता आपला टोमॅटो देखील छान बारीक चिरून झाला आहे. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया, जी आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. कोथिंबीर छान बारीक कापायची आहे. आता आपली जी कोथिंबीर आहे ती देखील छान बारीक चिरून झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता इथे माझ्या सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण चेक करूया की आपली डाळ आणि तांदूळ छान शिजला आहे की नाही. तर 3 शिट्ट्यामध्ये आपला डाळ तांदूळ एकदम छान प्रकारे मऊसूत शिजला गेला आहे. आपल्याला पाहिजे तशा प्रकारे आपला डाळ तांदूळ छान शिजला गेला आहे, छान मऊ झाला आहे. याला थोडंसं आपण मॅश करूया आणि हे जरा घट्टसर मिश्रण आहे, आपण त्यामध्ये आणखीन पाणी ॲड करूया. आता यासाठी मी आणखी 1 वाटी पाणी यामध्ये ॲड केलं आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल. आता याला पुन्हा थोडंसं मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला हे डाळ खिचडीसाठी छान फोडणी तयार करायची आहे. आता लगेचच आपण फोडणी तयार करायला घेऊया. तर या पॅनमध्ये मी 3 मोठे चमचे तेल घातलं आहे. त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे आणि आपण बारीक चिरलेली मिरची. आता मिरची छान तडतडायला लागली की मग त्यामध्ये घालूया 1 चमचा बारीक चिरलेला लसूण. मी लसूणाची पेस्ट देखील घालू शकता. आता यामध्ये घातला आहे मोठा बारीक चिरलेला कांदा. कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे दाल खिचडीची चव खूप छान येते. आता यामध्ये मी अर्धा चमचा इतका किचन किंग मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा यामध्ये हळद घातली आहे. हळद बेताने घालायची. आता यामध्ये घातला आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे. मीठ घालताना मीठ जरा बेताने घालायचं, कारण आपण डाळ तांदूळ शिजवताना देखील मीठ वापरलं होतं. तर आपल्याला थोड्या प्रमाणात या मसाल्यांपुरतंच मीठ यामध्ये वापरायचं आहे.
आता तुम्ही बघू शकता मीठ घातल्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो छान मऊ झाला आहे. आपली फोडणी छान तयार झाली आहे. त्यामध्ये आपण मॅश केलेले डाळ आणि तांदूळ घालून घेऊया आणि याला मिक्स करूया. कारण फोडणी ही फार महत्त्वाची आहे. कारण रेस्टॉरंटमध्ये, धाब्यामध्ये जी दाल खिचडी मिळते ती एवढी टेस्टी का लागते असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. तर ती दाल खिचडी बनवताना 2 प्रकारच्या त्यावरती फोडण्या दिल्या जातात. त्यामुळे ती दाल खिचडी एकदम छान लागते आणि शेवटी म्हणजे ती गरम-गरम आपल्याला सर्व्ह केली जाते. आता आपण यावरती घालूया मस्त अशी फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा याला मिक्स करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त आपली दाल खिचडी तर बनून तयार झालेली आहे. आता सर्विंग बाउलमध्ये याला काढून घेऊया आणि पुन्हा आपल्याला याच्यावरती आणखी एक तडका द्यायचा आहे. जेणेकरून याची चव अफलातून येईल. त्यामुळे आपल्याला आणखी एक तडका यावरती घालायचा आहे. आता तेल मी इथे गरम केलं आहे. तर साधारण 2 छोटे चमचे यावरती तेल गरम केलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, सोबतच चुटकीभर हिंग आणि 7-8 कढीपत्त्याची पाने आणि सोबतच अर्धा चमचा इतका लाल तिखट आणि चुटकीभर एवढी हळद आणि गरमागरम आपल्याला हा तडका आपल्या या दाल खिचडीवरती द्यायचा आहे. म्हणजे याची चव अजूनच वाढणार आहे. आता आपली मस्त अशी दाल खिचडी बनून तयार झाली आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तर अशी वाफाळती गरमागरम अशी दाल खिचडी, त्यावरती साजूक तूप किंवा असा गरमागरम तडका, सोबतच जर पापड असेल तर आणखीनच छान. तर मी ही डाळ खिचडी चटपटीत लोणच्यासोबत सर्व्ह केली आहे. तुम्हाला दाल खिचडीसोबत लोणचे आवडतात की पापड हे देखील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी जर अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन नक्की प्रेस करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.